मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज. 326 केंद्रांवर कर्मचारी आणि ईव्हीएम रवाना. मिरज तालुक्यातील 11 जिल्हा परिषद गट आणि 22 पंचायत समिती गणांसाठी उद्या शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या लोकशाहीच्या उत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून आज तालुक्यातील सर्व 326 मतदान केंद्रावर मतदान यंत्रे आणि संबंधित साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांचे पथक रवाना झाले आहे. निवडणूक प्रशासनाचे नियोजन मिरज शासकीय धान्य गोडाऊन येथून निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसलेली आहे. 326 मतदान केंद्रावर एकूण 1400 कर्मचारी आणि अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. 11 जिल्हा परिषद गट आणि 22 पंचायत समिती गणामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मतदान साहित्य वाटप केंद्रावर आज सकाळी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनंतर सर्व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन आणि मतदानाचे इतर साहित्य सोपवण्यात आले. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व पथकांना कडक पोलीस बंदोबस्तात आपापल्या नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना करण्यात आलेला आहे. उद्या सकाळी ठरलेल्या वेळेत मतदानाला सुरुवात होणार असून जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. मिरज तालुक्यामध्ये 11 जिल्हा परिषद सदस्य व 22 पंचायत समिती सदस्यासाठी निवडणूक होत आहे. सदरची निवडणूक उद्या दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. मिरज तालुक्यामधली एकूण मतदारसंख्या 3,02,000 इतकी असून त्यासाठी आपण 326 मतदान केंद्र तयार केलेली आहे आणि 326 मतदान केंद्रावर 978 कर्मचारी अधिकारी व 326 शिपाई आणि 326 पोलीस कर्मचारी अशा आपण नियुक्ती केलेली आहेत. सदरची सर्व पथके आज साहित्य घेऊन एकूण 54 एस टी बसेस व 4 जीपद्वारे सर्व मतदान केंद्रावर आपण पाठवलेले आहेत. या सर्वांवर सुपरविजन आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपण 42 सेक्टर झोन तयार केलेले आहेत. त्यासाठी 42 आपले सेक्टर ऑफिसर आहेत जे आज आणि उद्या प्रत्यक्ष फील्डवरती ते कार्यरत राहणार आहेत. उद्या मतदान संपल्यानंतर सर्व साहित्य आपण याच ठिकाणी म्हणजे नवीन धान्य गोडाऊन वैरण बाजार मिरज येथे स्वीकृत करणार आहे आणि सर्व ईव्हीएम्स मशीन आपण इथल्या स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करणार आहोत आणि 9 तारखेला याच ठिकाणी नवीन धान्य गोडाऊन मिरज या ठिकाणी आपण मतमोजणी करणार आहोत. सदर मतमोजणीसाठी सुद्धा आपण 22 गणासाठी 22 टेबलची व पोस्टलसाठी 4 टेबलची आपण व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्यक्षात 11 जिल्हा परिषद गट आणि 22 गणांची आपण एकत्रितच मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू करीत आहे. मतमोजणी कशा पद्धतीने पार पडणार? मतमोजणी गण न्याय आहे आणि गणमध्ये फेरी न्याय आहे. म्हणजे प्रत्येक गणावर त्याचं जे मतदान केंद्र आहे त्याप्रमाणे प्रत्येक फेरीला म्हणजे पहिल्या फेरीला पहिलं केंद्र असेल, दुसऱ्या फेरीला दुसरं केंद्र असेल, अशी जेवढी पोलिंग स्टेशनच्या गणामध्ये आहेत तेवढ्या त्या गणाच्या फेरी होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.